ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी माझ्या लक्षावर मैसुरी बैल आहे घरी. त्या बैलाच्या अंगावर ठेवून लय उशीर रडलो. साहेब माझं घरचं गेलं कोण नाही पण कधी नाही रडलो. पण त्या माणसानं लय प्रेम दिलं मला. आणि सरांच्या आठवणीचा विषय म्हणजे माणूस असा नाही कुठं जा भावटिक वयाचा विषय आहे. पण माणूस असा आयुष्यात कोण कोणाला नाही सांगू शकत. तेच पोराला ज्ञान दिलं कमी वयात मनाचा माणूस एकच सय्यदचा. या क्षेत्रात एक नाही भरपूर फायदा करणारी माणसं आहेत. पण आपण सय्यद सारखा बघू माणूस शकतो नाही. किरण भाऊ तुमचे डोळे पण भरून आलेत. निस्वार्थी गोसेवक. निस्वार्थी गोसेवक कोणाला म्हणायचं तर सय्यद सर यांना निस्वार्थी गोसेवक 100% म्हणलं पाहिजे त्या माणसाला. विषय काय आहे, बैल तुम्ही तयार करून शेतीचं काम करू शकतो पण माणूस आजकालची पिढीतली पोरं किंवा आमच्या वयाची लोक आहेत ना शेतीत काम करू शकत नाही. ती बैला मागं नांगर धरू शकत नाही, ती कुळव धरू शकत नाही. ती महत्वाचं माणूस तयार केला पाहिजे. बैल तयार करण्यापेक्षा बैल सांभाळणारा ही सगळ्यात महत्वाची आत्ताची या पिढीतली गोष्ट आहे. बैल काय, बैल तुम्ही उद्या तयार केला तर बैल महिन्यात तयार होईल पण माणूस उसात बैला मागे येचरं धरू शकत नाही का? धरू शकेल आहे का पोरांच्या आमच्या सारख्या तयारी आता धरायची? आता नाही कोण धरणार. त्याला आधी माणूस तयार झाला पाहिजे बैल धरणारा. लोकांनी जर आमच्यासारख्या पोरांनी किंवा युवकांनी जर शेती केली, आता आमच्यासारखे युवक 4 शेती करायला लागले तर लोक नावं ठेवतील. म्हणते ती काय करतो युवक पोरगा शेती करतो. म्हणजे आजकाल शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न व्हायचे म्हणले तरी अडचणीची परिस्थिती आहे. का तर शेती करतो हे म्हणून. पण जर शेती केली तरच ही पुढची पिढी जगणार आहे. ह्यातला हे बी एक महत्वाचा विषय आहे. 10 दिवस बैल मोठा बाजार आहे. तुझा बारीक आहे का बाजार? आता एका गावात मोठ्या जागशी एखादी दुसरी जोड आहे बैलाची, नाहीतर सगळं ट्रॅक्टरच. बॅनराला सगळं ट्रॅक्टर. 10 दिवस बैल मोठा बाजार आहे. तुझा बारीक आहे का बाजार? शहरातल्या माणसाचं आपण म्हणू शकतो की बाबा तो लय म्हणजे लय अगदी बॅरिस्टरच्या वर असते ती. त्यांना वेळ नसतो आहे का नाही? त्या आईबाप सोडून देते ती तिकडं आहे का नाही वृद्धाश्रमात. आपल्याकडे आपण शेतकरी वर्ग आहे. आई वडिलांना बी सोडत नाही, बैल बी सोडत नाही. कधी बघा तुम्ही अजून कुठलाही बैल आणा महाराष्ट्रातला किती पाहणारा बैल आणा, नेटची सावली तिथं आहे ना. तुम्ही आता अड्ड्यात गेला तर नेटची सावली मैसुरी बैलाला आहे पण खिलार बैलाला नाही. का सावली नाही खिलार बैलाला? का तर त्याला उन्हाची सवय आहे. असल्या उन्हात हे बैल धाप सुद्धा मारणार नाही. पण मैसुरी बैल त्याच्या शेजारी बांधा, दिवसभर उभा करा. त्या बैलांना नाही धाप मारली तर मला सांगा. हे आपले फॅन आहेत जुने. कुठलं गाव आहे आपलं? भोसे तालुका कोरेगाव. बाबा तुम्ही आम्ही तडवळ तडावळ्यात ना आले. ह्यांनी मला आवाज दिला बरं का. या अजून लोकांच्या मातीतले हिरे नुसत्या आवाजावर माहिती. मी कधी नाव सांगितलं नाही बरं का. आणि कधी लोकांना चेहरा पण माहित नाही माझा वैयक्तिक. बाबा आता तुमच्या काळात पहिलं तुम्ही बाजार बघत होता आणि आत्ताच म्हणजे काय बदल आहे? बैल कमी झाल्यात वासर. निम्म्यानं पण नाही. काय आता ती क्वालिटी पण आहे ना भाऊ. तुम्ही आता स्वतः व्यापारी. आता ही वासरू तुम्ही आणले परत इकडं पण आणलेत काय वासर. आता हे काय किती रुपयाला द्यायचे काय? तुम्हाला माहिती सांगितलं की 30ला शेंडी लागली द्यायची. हा मग सांगायला 40,000 आहेत. आणि हे जे 25 सांगायचे, 17 झालं की 18 देऊन टाकायचं. देऊन टाकायचं. ही शेती का आम्हालाच जाणार आहे ना. शेतीला खेळगडी पळवणार, बघणार, चालला 1-2 फेऱ्याला व्यवस्थित तर मग मोर त्याला ताकद यायला पाहिजे. आता पहिल्यांदा उत्स्फूर्तपणे शेतकरी लोक नेऊन ठेवत होती बाबा. जुनी बैल जरी झाली तरी त्यांच्या ह्याच्यात ही वासरं राहत होती. एक वासर राहत होतं आणि एखादा जरा चांबला कमी आला तर काढत होती. आणि ह्याला शिकवून हळूहळू आपलं असते तयार करायचं. आता तसं राहिलंय का? नाही आता आवतच नाही ते तर आता ट्रॅक्टर बारकी कुबुटा बिबुटा आल्यात, बारक्या राहिल्या आहे ना. आता एका गावात मोठ्या जागशी एखादी दुसरी जोड आहे बैलाची, नाहीतर सगळं ट्रॅक्टरच. बॅनराला सगळं ट्रॅक्टरच. ती काय वाटतं तुम्हाला बैलगाडी क्षेत्र शहरी क्षेत्र सोडून
हो शेतकरी वर्गात खरोखर शेती कामासाठी बैल राहिलेत का? नाही ते राहिली शेती कामासाठी किती राहिली बैल थोडी राहिली मोजकी 104-2 जोड्या. आणि मला कसं वाटतं वैयक्तिक माहिती का बाबा, आता तुम्ही शेतकरी बरं का, हो आणि तुम्ही एवढं म्हातारं झालं तरी तुमच्या पोराने तुम्हाला काय टाकून दिले का? नाही नाही का नाही? शहरातल्या माणसाचं आपण म्हणू शकतो की बाबा तो लय लय म्हणजे लय अगदी बॅरिस्टरच्या वर असते ती, त्यांना वेळ नसतो आहे का नाही? त्या आईबाप सोडून देते ती तिकडं आहे का नाही वृद्धाश्रमात. आपल्याकडे आपण शेतकरी वर्ग आहे, आई वडिलांना बी सोडत नाही, बैल बी सोडत नाही. पण आता काय जणांचं कसं झालंय, भाऊबंदकी शेतीचं तुकडं झाल्यात, माणसांना माणसाचं बघवना. माणसं काय करते ते काड्या घातल्यामुळं कोण कोणाला देईना, सक्का भाऊ बी देईना वावर करायचा. काँग्रेस आहे छाती एवढा पण देत नाहीत. तर मला कसं वाटतं माहितीये का, तरी बी जर त्या म्हाताऱ्या माणसांकडे किंवा काय बैल असतील का नाही, तर त्यांची बैल आता काय व्यापारी आहे ती फसवून घेतात आणि कधी ती वाम मार्गानं जाते ती तिकडे कत्तलीला, मग गाड्या पकडल्या गावत्यात बिवत्यात. तर मला काय सुचलंय माहितीये का, बघा तुम्हाला पटते का नाही का, की ती बैल आहे ती का नाही, आता हे ॲग्रो टुरिझम वाले भाऊ नाही का, ॲग्रो टुरिझम म्हणून हा प्रकार चाललाय. म्हणजे शेतीशी निगडीत व्यवसाय हॉटेलिंगचा, म्हणजे घर तुमचं तिथं राहिला, लोकांना शेती कशी चालती, गुरांच्या धारा, शेण, आपलं टायमिंग बैलगाडी किंवा हुरडा पार्टी, बरोबर आहे. तर तिथं बैलगाडीतनं तुम्ही रपेट मारता. ते रपेट मारल्यावरती तुम्ही त्याच्यात इन्क्लुडिंग चार्जेस असतात. दिवसा समजा तुमच्याकडे त्यांनी आले तर पर पर्सन एक 400 रुपये जेवण, एकदा 2 टाइमचा नाश्ता, बैला गाडीतनं सफर एक रपेट मारायची. तर मला काय वाटतं माहितीये का, असं लोकांनी आता त्या बैल त्यांना द्यावे नाही का, बरोबर, त्यांना सांभाळायला दिली तरी चालू शकतं कत्तलीला जाण्यापेक्षा. ह्यात तुम्हाला काय वाटतंय? नाही बरोबर आहे, कत्तलीला देण्यापेक्षा त्या ॲग्रो टुरिझम वाल्यांना बैल सांभाळायला दिलं, बैलाचं म्हणजे मरणाच्या दारापेक्षा ती 4 दिवस जास्त जगू शकतात बाहेर इकडे तिकडे जाण्यापेक्षा. आणि शहरातल्या लोकांना बी त्याची कळेल की बाबा बैल काय होता काय नाही, बैलाचं काम काय होतं, बैल काय करतो काय नाही, शेतकऱ्याचं काम काय होतं. आणि त्या व्यवसायात आहे का नाही, आपल्याला काय नांगरीला झुपायचे नाहीत. आता पहिलं बाबा तुमच्या काळात पार अगदी वेगवेगळ्या नंबरचे नांगराचं हे होते नाही का, म्हणजे त्यातले प्रकार तुम्हाला आठवतात का? आता 4 बैलाचा, 2 बैल, 6 बैल, 8 बैल, अगदी त्यातून आहे का नाही, एकतर त्यांचा पण व्यवसाय होते चांगला. आणि ॲग्रो टुरिझम वाल्यांकडं आपली जवळच्या आसपास भागातली शेतकऱ्याचीच पोरं कामाला पण राहतात, केअर टेकिंगला किंवा हॉटेलिंगला. तुम्हाला काय अजून सुचतंय का याच्यातून काय, म्हणजे आता ही बैल आपली वाचावी, बैलगाडी शर्यत क्षेत्र सोडून द्या बाजूला, पण हे जे आपण मूळ शेतकरी जे म्हणतोय का नाही, आता हे झालं कमर्शियल झालं क्षेत्र, म्हणजे बैल तयार करणे, विकणे, शर्यतीत पैसा कमावणे. पण हे शेतीतली जी बैल ही जागावी म्हणून काय अजून उपाय तुम्हाला वाटतोय? जनावर कमीच राहायची, पण पाळणारी जी बाद झाली जनावर का नाही तीच माणूस विकतोय ना. आता आता पळत नाही, कमी पळायला पाहिजे की बैल विकून टाकतो ना आपण, किती ना बाबा. आता माझं बी पळत होतं, मी आता देवस्थानकडे पण पाठवले, पण ते आता आम्ही त्याला कुळवाला हाणून बिनून शेतीच्या मशागतीची पण सवय लावली हळूहळू दुसरा झाल्यावरती. मग आता हे असं करायला पाहिजे का भाऊ, काय वाटतंय? विषय काय आहे, बैल तुम्ही तयार करून शेतीचं काम करू शकतो, पण माणूस आजकालची पिढीतली पोरं किंवा आमच्या वयाची लोक आहेत ना, शेतीत काम करू शकत नाही, ती बैला मागे नांगर धरू शकत नाही, ती कुळव धरू शकत नाही. ती महत्वाचं माणूस तयार केला पाहिजे, बैल तयार करण्यापेक्षा बैल सांभाळणारा, ही सगळ्यात महत्वाची आत्ताची या पिढीतली गोष्ट आहे. बैल काय, बैल तुम्ही उद्या तयार केला तर बैल महिन्यात तयार होईल, पण माणूस उसात बैला मागे येचरं धरू शकत नाही का? धरू शकेल नाही का? पोरांच्या आमच्या सारख्या तयारी आता धरायची, आता नाही कोण धरणार, त्याला आधी माणूस तयार झाला पाहिजे बैल धरणारा, त्याशिवाय बैल वाचणार नाही. म्हणजे अवताला जे आपण म्हणतोय की नाही, बैल बाद झाला जेव्हा अवताल न्यायला पाहिजे किंवा सांभाळला पाहिजे, रानातली शेती कामाला ठेवला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी जे लोक ही करतात की नाही, शेती करतात त्या लोकांनी हे केलं पाहिजे, किंवा शेती करतात त्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे सगळ्यात मोठा यातला हे आहे.
लोकांनी जर आमच्यासारख्या पोरांनी किंवा युवकांनी जर शेती केली, आता आमच्यासारखे युवक 4 शेती करायला लागले तर लोक नावं ठेवतील, म्हणते ती काय करतो युवक पोरगा, शेती करतो. म्हणजे आजकाल शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न व्हायचे म्हणले तरी अडचणीची परिस्थिती आहे. का तर शेती करतो ये म्हणून. पण जर शेती केली तरच ही पुढची पिढी जगणार आहे. यातला हे बी एक महत्वाचा विषय आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटते, बरोबर आहे का हा चुकीचा विषय आहे? नाही, बरोबर आहे तुमचं. आता कसं होतं माहितीये का, मोबाईलमुळं सगळं एवढं येडपणा वाढलाय का नाही, लय बेकार झालंय सगळं. आता लहान लहान पोरं पण त्या गेम मध्ये गुंततात. बरोबर आहे. म्हणजे समजा आपण कुळवाई गेलो, हो. घरातली पोरं याचा येत नाहीत. नाही 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 शुद्ध मराठीत बोलायचं झालं वेचणे शब्द आहे. वेचणे शब्द. आपण शेतकऱ्याचे पोरं याचा आहे म्हणणार. बरोबर बाबा. ते बरोबर आहे. अगदी बारूस तिकडे पोरं सुद्धा हे लावणार सुद्धा नाही. ते घरातली त्यांची आई म्हणणार कशाला जातोय पप्पा, बरं पप्पा गेलाय आपलं तोपलं तो अभ्यास कर, ही मोबाईल घे पण राहणार जाऊ नको. ही आजकालची परिस्थिती आहे म्हणजे माणसांची किंवा घरातल्या लोकांची. ही पहिल्यांदा समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. ही सगळ्यात मोठा यातलं ही आहे, गमक आहे. ही जर खिलार जनावर टिकवायची असली तर, नाहीतर ही टिकू शकत नाही. बा आता तुम्ही वासरं घेऊन आला इथं, हो. पण तेवढ्या आगीची वासरं कुठं दिसणार, म्हणजे काय असेल वैशिष्ट्य, म्हणजे नाही ती बाजारात आहे एवढी. जातीवंत प्रॉपर असे जातीवंत दिसणार नाही का. नाही ती, नाही ती. आता ही तुम्ही आणले वास्तूर फाउंडेशनला चांगले बरं का, पण ह्याला तयार केला तर ह्यो चांगलं शेती कामाला होणार आहे का नाही. शेती कामाला बघ चांगलं. तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा, 8788 145408. पुन्हा एकदा सांगा. 8788 145408. जर कोणाला सजेशन पाहिजे असलं की बैल कसा घ्यावा किंवा पारख करून पाहिजे असेल तरी ते तुम्हाला करून देतो म्हणलेत. म्हणजे व्हिडिओ चालू व्हायच्या आधीच आमचं बोलणं झाले. आणि ह्या वासरात पण तुम्हाला काय पाहिजे असलं तर ते पण तुम्हाला ह्या वासरात पण कमी जास्त करून वासरं मिळतील. हे पण वासरू चांगले फाउंडेशनला, थोडं मापाला अपर वाटते पण कॅल्शियम बिल्शियम चढवून ही जरा चांगलं होणार आहे. नागपुडीला ह्याला चांगलं, काजळी नाक्यांना चांगले, शेंगाला चांगले, कोशात. लोकांचं काय आलंय ती गळवंडाचं काय पाहिजे. गळवंडीशिवाय बैल नाही. जेवढा गळवंडीत बैल का नाही तेवढा उन्हाला बैल चालतो. तुम्ही मैसुरी बैल बघा, बिना गळवंडीचा असतो. तो तुम्ही ह्या बैलांच्या बरोबर दिवसभर उन्हात बांधा, ही बैल धाप देणार नाही, पण तो बैल धाप देणार. तो कधी बघा तुम्ही, अजून कुठलाही बैल आणा, महाराष्ट्रातला किती पाहणारा बैल आणा, नेटची सावली तिथं आहे ना. तुम्ही आता अड्ड्यात गेला तर नेटची सावली मैसुरी बैलाला आहे पण खिलार बैलाला नाही. का सावली नाही खिलार बैलाला? का तर त्याला उन्हाची सवय आहे. असल्या उन्हात हे बैल धाप सुद्धा मारणार नाही. पण मैसुरी बैल त्याच्या शेजारी बांधा, दिवसभर उभा करा, त्या बैलांना नाही धाप मारली तर मला सांगा. ही त्यातलं हे आहे खिलार जातीचं. गळवंड कोणाला असते? जो बैल प्युअर खिलार आहे, जातीतला आहे, त्या बैलाला गळवंड असते. मैसुरी ही आपल्या इकडची जाती, म्हणजे मैसुरी बैल पाहिजे नाही असा विषय नाही, पण खिलार शिवाय बैल नाही. ते कमी गळवणचं काय झाले, ते लोकांना हल्ली कर जाते का नाही साऊथला, मैसूरच्या अलीकडे म्हणजे कर्नाटकला, म्हणजे तिकडे एक होरी हब्बा म्हणून खेळ चालतो, होरी हब्बा. आणि त्या होरी हब्बाला काय करतात, बैलांना आपण पाडायच्या आधी कासरं लावतो का नाही, तसं कासरं लावतात. त्याला तांबे असतात ना घरातले आपले, तांबे वावलेले असतात वर्ण, म्हणजे तांब्यांची माळ करून पोटाला लावलेली असते आणि त्याची तोंड बंद करून त्याच्यात खडं टाकतात खुळकुळ्यासारखं, आणि त्यांची शर्यत असते. आता तिकडचं काही लोकांना वाटलं की ही लईच पळते, पण त्या आवाजावर पळते असं होते. आणि मग त्याचं क्रॉस होऊन आपल्याकडे ते कमी गळवंडवाली अशी जरा संक्रमित होऊन तशी झाली. आता आपल्याकडे मैसुरी बैल बी पाळणार होता, पण आता ह्या पावसाळ्यात आता बैल होता, अजून बी आहे बैल आपल्यापाशी घरी. तो बैल 11 वाजल्या नाही तू सावलीला घ्यायचा. ह्याच्या घरी असलं बच्चे आहेत 2, दिवसभर उन्हात ठेवा तुम्ही, काय नाही होणार. पण त्या बैला 11 वाजायच्या आत सावलीला तुम्ही घ्यायचा का तर घ्यायचाच, आणि अड्ड्यावर गेल्यावर बी घ्यायचाच. ही बैल दिवसभर उन्हात राहून काय फरक नाही अजिबात. म्हणजे ही कडक जात आली, खिलार जात आपली आहे. आणि म्हैसूर जात कशी उन्हाला टिकत नाही अजिबात, उन्हाला चालत नाही. ही जात कशी अगदी बघा आता हे बैल कसा उकारतो, आहे का एवढूसा बच्चा आहे. हे का उकारतोय ना, हे नैसर्गिक आहे. त्याने आता लघवी केली आणि जी जी जातीवान ते त्याचं नैसर्गिक चालू आहे, सगळ्या गोष्टी चालत आल्यात.
आई बापापासून, तसं ते मुतल्यावरती बाबा त्याच्यावर माती वडणे, आता ते वास काढतोय खालती नाही का, हा माती मुतारावरती माती मारून घेतोय मारून घेते. असं. भाऊ काय नंबर आहे, काय सांगायचंय? नंबर सांगा भाऊ. 92 84 90 27 97. परत एकदा जोरात सांगा. 92 84 90 27 97. तुम्ही किती आणलं, तुम्ही काय काय 4 आणले. 4 कुठं बांधलेत? 5 आहेत आपली टोटल. ही का जतवर आणले मागचं. ते मागचं? जतवर आणले व्हिडिओ घ्या. ही जत वरून वासुर आणले. मुलाची पैदास आहे. हो. कोणाची? सोन्याची पैदास आहे. सोन्याची पैदास आहे ती मागची. कर्नाटकात फेमस चाललं ना. मडसनाचा काम आहे ना, त्याचा पोरगा शेंग सोन्या त्याची पैदास. बरोबर. मडसनाचा त्यांची खासियत आहे ना, गर्दन आहे, गर्दन आहे का नाही? मडसनाळ आणि तो जे म्हणते का नाही शंखचा सोन्या, ती एक त्यांचं ही चेहरेपट्टी, हा चेहऱ्यावला हे तोंडावला, हा हा जो वानंद हे आहे ना, अतिशय तापड, अतिशय म्हणजे उभं राहत नाही. आपला बच्चा आपल्या घरी आहे का? हा मडसनाळ काम्याचा पोरगा आहे आपल्यापाशी. काम्याचा पोरगा आहे आपल्यापाशी. आमचे मार्गदर्शक म्हणजे या क्षेत्रात आम्हाला जे ज्ञान आहे ना, ही सय्यद सर आत्ता माधमापूर सय्यद सरांचा विषय काढू नका, मी लय भावनिक होतो. आमची भेट राहिली तर राहिली. सगळी 3-4 वासरं आम्हाला त्यांनी घेऊन दिले सय्यद सर, आणि त्यांचे ज्ञान आहे आम्हाला ही सगळं. त्यांचंही पाहुणं बघा चढावायचे बर. सरांची पाहुणे, यांनी आम्हाला सरांची आमची ओळख करून दिली. त्या दिवशी सँडी यादव यांनी माझी मुलाखत घेतली होती वडकीच्या मैदानात, हा. आणि त्यात थोडं कटिंग केले. हम्म. पण आपण म्हणतो ना की जर तुम्हाला कोणाला भेटायची इच्छा झाली, हम्म. पूर्वी बघा आपण एखाद्यावरती प्रेम करत असू बरोबर. तर तिच्या दारातनं चक्र मारायचो क्लासेसच्या इथनं, किंवा दिसती का बोलायचा प्रयत्न करायचो. तसं आता कसं होतं, एकदा तुमची इच्छा झाली, एखाद्याला भेटायचं, एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते, त्याचा स्वभाव आवडतो, तुम्ही त्याला भेटून घ्या, त्याची संवाद साधा. पंढरीशेठ आप्पा फडके यांना मी मुंबईत गेलतो, काय कारणास्तव माझी भेट राहिली. मी गावाला गेलो परत, आणि 4-8 दिवसात आप्पाचं देहवासन झालं. ते माझ्या मनाला खूप चटका लावून गेलं. आज पुशेगावचं मैदान आहे. 2013 साली, म्हणजे आता युट्यूब क्षेत्रात बरेच जण आले, त्यावेळेस मी फोटोग्राफी क्षेत्रात होतो, अजूनही आहे त्याच व्यवसायाचं माझं प्रोफेशनल. पण त्यावेळेस मी आप्पांची त्यांची एक 1001 गाडी होती, मर्सडीज, गादी टाकून बसली होती, आणि आप्पांना स्मोकिंग करायची आदत होती, आणि आप्पा लाजत नव्हते कोणाला, बिंदास. आणि आप्पांपाशी जायला लोक लय घाबरत होती. आप्पांनी मला हात करून बोलून घेतला, म्हणजे आता मी पोज देतो व्यवस्थित, मग काढ. आणि आप्पांच्या गाड्यातलं ते साईबाबांचं लॉकेट वगैरे आप्पांनी पोज देऊन माझ्याकडनं फोटो काढून घेतला. आप्पांना मला त्याच फोटोची फ्रेम द्यायची होती, राहून गेली भेट. दुसरा विषय म्हणजे लक्षा, त्याची मुलाखत घेईन, भेटायला जाईन, राहिलं. आता ह्यांचे पाहुणे सय्यद सर खूप आदरणीय होते, त्यांचा अभ्यास लय खिलारमध्ये, अभ्यास होता. आणि भेटायचं राहिलं तर राहिलं. त्यांचा आणण्या त्यांनी हौशेनं पळवला, आणण्या थांबवला. पण ते सरांचं बोलणं वगैरे होतं ना, एकदम माणूस कॅच करायचे, ते राहिलं. आणि म्हणजे विषय सरांचा कसं झाला, सरांचा विषय कसा होता, काय असेल ते आज, आत्ता आणि लगेच. तुम्ही थांबायचं नाही, ह्या क्षेत्रात तुम्हाला निर्णय घ्यायचे ना. सरांचे माझे 5 वाजता बोलणं झालं की सर आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे का बघा तुमच्या डोक्यात. तर सर म्हणले किरण तुम्हाला वस्तू घ्यायची आहे, तर तुमची तयारी आहे का? तर म्हणलं हाय सर, तयारी आहे आपली. सरांनी वस्तू म्हणले कुठं आहे तुम्ही? म्हणलं हाय आम्ही कोरेगावमध्ये. सर म्हणले आलो आम्ही कोरेगावमध्ये. कोरेगावमधनं वस्तू घेतली आम्ही, वस्तू कोरेगावमधनं घेतली आम्ही. रात्रीच्या 2:30 वाजता भंडारगावट्याच्या मंगळवेळेच्या पुढे गेलो. सरांनी आम्हाला रात्रीच्या 2:30 वाजता, हे पोरगा मी, आम्ही रात्रीच्या 2:30 वाजता दुसरी वस्तू आणली, ती घरी आहे आपली आत्ता वस्तू मडसनाळ काम्याचा पोरगा आहे. वस्तू एवढी जोरात सरांनी घेऊन दिली. आणि सरांच्या आठवणीचा विषय म्हणजे माणूस असा नाही कुठं जा, जे भावटिक वयाचा विषय आहे, पण माणूस असा आयुष्यात कोण कोणाला नाही सांगू शकत. तेच पोराला जे ज्ञान दिलं कमी वयात, दुसरं कोण नाही देणार निस्वार्थी ह्या मनाचा दुनियेत. माणूस एकच सय्यदचा. या क्षेत्रात एक नाही भरपूर फायदा करणारी माणसं आहेत. पण आपण सय्यदसारखा बघू माणूस शकतो नाही. किरण भाऊ, तुमचे डोळे पण भरून आलेत, आणि सर तेच ज्या माझा दिवशी- ऊर दाटून आल्यासारखं आलं की आपण नाही तेवढ्यासाठीच म्हणलं
सर, ज्यावेळेस ज्या आपल्याला दिवशी वाटेल गेला त्यावेळेस भेटून घ्या. सर ज्या दिवशी गेला ना त्या दिवशी माझा लक्षावून मैसूरी बैल आहे घरी, त्या बैलाच्या अंगावर ठेवून लय उशीर रडलो. साहेब माझं घरचं गेलं कोण नाही पण कधी नाही रडलो, पण त्या माणसानं लय प्रेम दिलं मला, लय प्रेम दिलं. म्हणजे ह्या क्षेत्रात खरंच त्या माणसासारखा माणूस नाही होऊ शकत. आणि मी सकाळपासून तिकडे अड्ड्यात गेलो नाही, शर्यतीत नाद लावला. फायनल झाल्यावर त्या माणसाचं नाव पुकाराय मी इथनं 1000 रुपये घेऊन जाणार आहे. त्यांच्या गाडीनं गट पण काढलाय, त्यांच्या सरांच्या बदामनं गट बी काढलाय. गट काढला सगळं. सिमिल थोडासा प्रॉब्लेम झाला पण बैलांच्या गट काढला. इथनं फायनल झाल्यानंतर सरांच्या नावाचा पुकार ह्या अड्ड्यात व्हायसाठी मी इथनं 1000 रुपये घेऊन जाणार, त्यांच्या नावानं पुकारणार. का तर त्या माणसानं प्रेम केलं आपल्यावर भरपूर, म्हणजे आपल्यावर नाही सगळ्यावर, खिलार क्षेत्रावर लय प्रेम केलं त्या माणसानं. माणूस तसा नाही होणार कोण, आयुष्य पाहिजे होतं त्या माणसाला त्या खिलार माणसाला क्षेत्रात. आयुष्य पाहिजे. आणि सरांचं जाणं पण अनपेक्षित एकदम चटका लावून जाणं होतं. सकाळी 6 वाजता यांचा मला फोन आला, अहो किरण शेठ सरांचं असं झालं. झोपत न उठलो, झोप नाही लागली. नाहीतर मी 6 वाजता फोन येऊ द्या, नाहीतर 8 वाजता फोन येऊ द्या, परत झोपतोच मी. त्या दिवशी आज दिवसभर झोपलो. सरांचा फोन दिवसात एक तरी असायचा. आणि रोज दिवसात दिवसातनं एक तरी. सकाळ संध्याकाळ फोन अर्धा पाऊण तास बोलायचो. काय माझ्यासारख्या पोराकडे आहे काय नाही सांगा, काय नाही. त्यांनी फक्त जेवढ्या वस्तू एवढंच दिल्या फक्त सगळ्या प्रेम. टॉपच्या दिल्या. त्यांनी जेवढ्या वस्तू दिल्या ना सगळ्या टॉपच्या दिल्या. एक प्रकारे त्यांच्या वासरनं आज त्यांना गटपास करून तरी श्रद्धांजलीच वाहिली. म्हणजे पुशेगाव ठिकाणी 100%, पुशेगाव ठिकाणी गट पास करायचा म्हणजे जोग नाही. आणि तो बी काम्याचा पोरगा आहे, पडसना काम्याचा पोरगा. त्यांचा बी वासरू आहे बदाम. ते कामी बैलांचे मालक आलेले इथं त्यावेळेस मातीला. त्यावेळेस सरांच्या मातीला आलेले. मातीविधीला मडसना काम्याचे मालक आले स्वतः तिथं. सरांसारखा माणूस नाही होणे ह्या क्षेत्रात तर नाहीच होणे. नाही, नाही. निस्वार्थी. आजकाल आपण बघितलं तर बरीच माणसं म्हणजे कसं या खिलार क्षेत्रात म्हणजे दलाली वगैरे असं तसं, पण सरांसारखा निस्वार्थी माणूस चल म्हणलं की लगेच येणारा, रात्र बघणार नाही दिवस बघणार नाही, लगेच सर्वसामान्यांसाठी पळणारा माणूस सय्यद सर. माझ्या बरोबर रात्री 2:30 वाजता आम्ही वासराचा व्यवहार केला. सकाळी 8 वाजता आम्ही कोरेगाव मध्ये माघारी आलो. सरांनी म्हणलं आता तुम्ही थांबा, जाऊ नका, किनीचं मैदान आहे. तर सर म्हणले नाही मला क्लास आहे, मी जातो. 8 वाजता तिथनं कोरेगाव मधनं गेले सातारला ना, 1 वाजता परत किनीच्या मैदानात माघारी क्लास करू. किनीच्या मैदानात कशासाठी आले ते घरी आराम करू शकले असते, पण नाद ह्या गोष्टीचा. खिलार संवर्धन झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे, ह्यासाठी ना आम्ही बी त्यासाठी जाता प्रयत्न म्हणजे कंटिन्यू चालू आहेत. बोलून नाही दाखवायचं, परत आपण भेटू, पण ज्यावेळेस करून दाखवू सरांच्या नावासाठी त्यावेळेस 100% तुम्हाला सांगू. बोलून बरेच जण दाखवते ते आम्ही असं आणि करू, एक तसं करू. सरांचं महत्व सांगायचं म्हणलं तर खिलार जातीवंत जे आहे की नाही, जातीवंत पैशाला मागायचं नाही. कमी पैशाला मागायचं नाही. नाही 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 तुम्ही पैशाला मागायचं नाही तर तुम्ही जायच नाही. माझ्या जर्शा आहे त्या सर, मला लय वेळा म्हणलं कशाला पाळल्यात जर्शा, एक तरी खिलार पाळा तुम्ही, पाहुणे एक तरी खिलार पाळा. बघा आता इथं सरांच्याच गाईचा खोंड आहे माझा पलीकडे, इथं तो गुलाल लावला. टाकलेला खोंड बघा. हा 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 पलीकडे सरांच्याच गाईचा खोंड आहे तो. सरांच्या आठवणी निघाल्या तर आपल्याला म्हणजे वेळ पुरणार नाही. असं सरांचं खिलारावरती काम आहे आणि सरांना भेटून आपण मुलाखत घेऊया, आज घेऊ, जाऊ, उद्या जाऊ, ह्या गोष्टीत राहिलं ते राहून गेलं. आता आपण बघतोय सरांच्या गाईच आहे ना. सरांच्या गाईचा आणि बंड्या बैलाचा पैदास आहे. हा हा बंड्या बैल ह्याची काय वैशिष्ट्य आहेत काय? वैशिष्ट्य हा दिलाय का? सरांच्या गाईचा खोंड हा 5 दिवसाचा आणला, आपलं 25 दिवसाचा खोंड आणलेला हा. आज 20 महिन्याचा खोंड आहे फक्त हा. खोंडाची साईज बी, पाय बी, शरीर बिरीर सगळं अगदी जिथले तिथं एकदम मध्ये सगळं मस्त पाहिजे. म्हणजे पारख त्या माणसाची होती ना, ती पारख नाही या क्षेत्रात अजून कोणाला. हा कुठे दिलाय काय? शेव मी कुमट्यामध्ये विकलाय. त्यामध्ये विकलाय कोण. तोंड बिंड अगदी जाती म्हणते. बंड्या बैलाचं ही पैदास आहे. नाकाला हे गाजरी, नाकाला गाजर. म्हणजे म्हणजे गाजरी खिलार आहे, गाजरी खिलार. खुराला खाली काळा आहे. खुराला काळा आहे काळा खालती. आहे, काळा आहे बाई. खुराला एकदम मजबूत खोंड असते. डोळे बिळ बघा की त्याचं कसं गाजरे आहे. गाजरी नाही पण नख्या बघितले मी, तेच बघितलं वगैरे नख्या त्याच्या काजळीत. काजळी नाके. म्हणजे एक त्याचा तेवढा प्लस आहे, वर जरी दिकायला आहे. आवडला ना तर त्याची पैदास करायची तर करायची. सरांचं एवढं वैशिष्ट्य होतं. आज जर कर्नाटक भागात ह्याच्यात खाली जर जायचं म्हटलं पंढरपूर साईडला तर सरांची अतिशय ओळख आहे. आम्ही बऱ्यापैकी फिरलो. जाताना सरांनी असं स्टेटस, सरांची एक सवय होती की ज्या भागात जायचे त्या भागाचा स्टेटस ठेवायचा. की मी स्वतः बघितलं सरांना की असं लगेच मेसेज आहेत
सर आमचं 5 किलोमीटर गाव आहे आमचं, तिथून आमच्या गावावरून येऊन जावं. रात्री असं 1:30 मला- वाजता आम्ही मंगळवाड्यात होतो. ज्यावेळेस आम्हाला फोन आणला ना मडस ना कामाचा, रात्री 1:30 वाजता आम्ही मंगळवाड्यात होतो. मंगळवाड्याच्या स्टँडवरचा फोटो होता सरांचा, खोंड भरलेला आणि ह्याच्या गाडीतला फोटो होता मागणं काढलेला मंगळवाडा म्हणून. तर रात्रीच्या 1:30 वाजता सरासनी 1:30च्या नंतर सरासनी जवळजवळ 10 ते 12 फोन आलं. सर तुम्ही मंगळवाड्यात आलाय, आम्हाला फोन का नाही केला, का नाही स्टेटस ठेवला. ही माणुसकी होती त्या माणसाची. बरोबर. आता हे कितीला दिले काय? मी आले इकडं माहिती आता ह्यो मी 50,000ला विकलं. हा हा. शेती कामात दिलं ना? हो, आता हे शेती कामाला लागलो. आदत आहे ना अजून? आदत आहे बघा ना, काय दात बघा. आजबीत आजी 20 महिन्याचा. या इकडे. आदत आहे का दात बघा. हम्म. आदत आहे. अजून टाइम आहे दात पडाय. काय रे? एक 4-6 महिने जाईल अजून. म्हणजे एवढा सीझन तरी दाट लावत नाही. म्हणजे जोपर्यंत पावसाळ्यात सीझन येत नाही ना, दाट जर नाही काढला तर एवढा पावसाळ्यात सीझन बी झाला तरी दात नाही लावा. सरांचं काय आवडतं मला माहितीये का? सरांची नावं लय भारी असायची ठेवलेली. हा. त्या आणण्याचं नाव ठेवलेलं ना ते लय मला भारी आवडलेलं आणण्य. ते काय काय ना हे- पाळला होता तो स्टेटस लय म्हणजे गाजला होता सरांचा. ह्याचं काय नाव ठेवले? सिकंदर. सिकंदर. सिकंदर म्हणून आहे, एक बादशाह म्हणून घरी एक होता खोंड. हा. आता एक आमच्या खोंडाचं निधन झालं, म्हणजे सरांनीच घेऊन दिला. त्याच्या जरा प्रॉब्लेम झाला. आता एक 4 दिवसापूर्वी खोंड अतिशय तापट खोंड आणला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गोड्यावर झोपला, लय पळला खोंड. आज जर तो खोंड असताना आज काय कोणाला- काय नाव होतं त्याचं? त्याचं नाव काय बादशाह ठेवलेलं. हा आता मध्ये किती दिवस झाले एक 8-10 दिवस झाले. स्टेटस पडले होते त्याचे? फेऱ्याचा पडला होता हा, नंतर ना? पडलेलं, बरोबर बरोबर. बरोबर. ते बैल गोड्या बरोबर हा, चालेल. गोड्या बरोबर. कोस होतं ना जरा दिसायला बैल तुम्ही. सरांनी घेऊन दिला. फेरा काढल्यावर 2.5 लाखाला मागितला ह्यांचा खोंड सरांच्याकडे होता. 2.5 लाखाला मागितलं होतं. सरांच्या पैसे 2.5 लाखाला एकच फेरा मारून, सरांची पारख होती, एकच फेरा मारून 2.5 लाखाला एसनी खोंड मागितला यांच्या पैसे. सरांच्याकडेच मागितलं. सर म्हणले की आता नाही विकायचं. सर म्हणले आपल्याला आता नाही विकायचा फोन, ठेवला फोन आपण. पण ते काय त्याचा प्रॉब्लेम होता जे गेला, पण आता त्याच्या मागे- अटॅक आला त्याला. हा. ऑपरेशन होऊन अटॅक आला त्याचा परत. ऑपरेशन कसं झालं काय? त्याच्या पोटात तार होती. बर बर. आधी ऑलरेडी होती. शिरवळा ऑपरेशन केलं, 8-10 दिवस काढले, बरंच खर्च केलं, म्हणजे जागवायचा प्रयत्न केला भरपूर. 60,000ला घेतला होता सरांनी. सरांनी घेऊन दिलं पण. आपलं नशीब सराचं बी नशीब नव्हतं आणि त्या खोंडाचं बी नशीब नव्हतं. सर म्हणले की ह्या वस्तूचे इतकं पैसे करून देणार तुम्हाला. म्हणजे खिलारच्या बाबतीत सरांचा असा विषय होता, सरासनी जर पसंत पडला ना, आता हे आम्ही 50ला विकलाय धरून चाला, सर जर आम्हाला म्हणलं ना हे फोन तुम्ही 55ला घ्या तरी घ्या, म्हणायचं नाही हे जे 52 करा आणि 50 करा. सरांचा असा विषय होता की खिलार कधी नाही मी बघितलंय सरांचं बोलण्यातनं पण तसं नाही का आवडलं नाही एकदा जातीवंत आहे ना आई बाप चांगले किंवा खानदानी ना देऊ खानदानीला पैसे द्यायचे लय काय त्यात विचारपूस करायचे नाही. म्हणजे कमी पैशात मागायचं नाही, खिलार कधी कमी पैशात मागायचं नाही, त्याची पैशात किंमत करायची नाही. पुढचा मालक खुश झाला पाहिजे, समाधान झाला पाहिजे, तर आपण समाधानी होऊ. सरांचं म्हणजे खानदानी असेल की लग्न ठरवून द्यायचं, लय विचारत बसायचं नाही. हुंडा किती देणार आणि तुम्ही लावणार का आम्ही बसता बनणार. खोंड घेतला ना मडस ना काम्याचा पोरगा. सर म्हणले, मी मग सरासनी एवढंच वाक्य वापरलं, सर पळेल का हो खोंड? सर म्हणले, किरण तुला काय करायचंय, तुला घ्यायचे का खोंड, तुला पळवायचे का? म्हणलं हो सर मला खोंड ठेवायचे, मला घ्यायचे, म्हणजे ठेवायसाठी घ्यायचे, पळवायसाठी मला काही विकायचं नाही किंवा काय नाही. आता बाजारात आहे म्हणजे माणसांनी वाटतील की व्यापाऱ्यासाठी घेतलं किंवा काय नाही. म्हणलं नाही सर मला खोंड. सर म्हणले जायचे का आत्ता, पैसे तयार आहे का? सरासनी म्हणले 5 मिनिटं मला वेळ द्या, जाऊ आपण. 5 मिनिटात मी पैशाचं मॅनेजमेंट केलं, आम्ही गेलो, खोंड एवढा घेऊन जा. सरांचा विषय कसा होता, आत्ता आणि लगेच जातीची वस्तू सोडायची नाही. आणि खोंड बी एवढा तापड आहे, मडस ना काम्याचा पोरगा आहे, खोंड बी एवढा आहे. ह्याच्यापेक्षा खोंड बारका आहे, 6 ते 7 महिन्याचा खोंड आहे, 6 ते 7 महिने. पण खोंड शिंगानं बी उकारतो आणि पायानं बी उकारतो. आता सरांनी मला एक दुसरा खोंड घेऊन दिलाय बाजी बैलाचा. आता सातारमध्ये अमोल पैलवानकडे आलाय का नाही. हा 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 ते ओळू पाहिजे. बैजाची पैदास आहे. माझ्याकडे आत्ता आहे. ह्यांना घेऊन दिली सरांनी. शेव दिला आणि तो बैजा पैदास सांगली त्याची. मला काही भरायचे होते ना, मी दैवदादांशी बोललो, आपले सरपंच हा, हा. गोवेकर म्हणले अमोल पैलवानकडे पण चांगला आलाय हो, 2 ओळख चांगले आहेत, बाजी आणि त्याच्या पैदाशीतली बघा कुठं त्यांच्या ओळखीतनं गावत असलं तर आपल्याकडे एक त्याच्या पैदाशी चांगल्यात म्हणलेली मला नाही का. दाखवतो तुम्हाला. सरांनी स्टेटस ठेवला पाहिजे पैदास मी घेतल्यानंतर. आणि त्या अमोल शेळके जे आहेत ना, ह्याचे सातारचे, त्यांचं एक सरांच्यावर बघा नितांत प्रेम त्या माणसाचं आहे. तो माणूस एक लय हळहळा, म्हणजे सर आमच्यापाशी सारखे नाव सांगायचे. आमची त्यांची काही एवढी गाठभेट नव्हती, पण सारखे आम्हाला नाव सांगायचे, अमोल पैलवानांच्या पैसे असं चांगला वळवा यावा. म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला बऱ्याच सरांनी मार्गदर्शन पहिल्यापासून केलं, म्हणून ह्या क्षेत्रात ज्ञान आहे.
सरांच्यामुळे सगळं आशीर्वाद आहे आणि तो बैल खरं तुम्ही म्हणताय ना दैवत गोळकरांनी तुम्हाला सांगितलं की अमोल शेळकेंच्या पशी जो बैल आहे त्याची पैदास एक चांगली आहे ते पैदास बघा एक नंबर आहे आता यांच्या पशी आहे त्यातलं दाखवतो बघा ही बाईच्या बैलाची पैदास नजर विजर बघा हे किती भारी. बाईच्या बैलाची पैदास आहे ही लहानपणीची त्याची हे ही आहे त्याची प्ले करा प्ले. फोटो त्याचा व्हिडिओ दाखव. आता जरा उजेडानं अंधारानं व्यवस्थित दिसणार नाही तरी आपण फोटो त्यांच्याकडून व्हॉट्सअपला घेऊन टाकूया त्याच्यात. त्याच्यात आहे त्या बैला वासराची आहे ही आणि त्याचा सरांच्या घरी पण आता एक चांगलं वासरू आहे एकदम टॉप म्हणजे स्वतःच्या काम्याच्या मालकाने दिलंय बरं का मालकाने दिलं या स्वतः काम्याच्या मालकाने दिलंय स्वतःच्या घरच्या गाईचं आणखी ह्यो पाहिजे आणि हा त्यात आपल्याकडे आहे आणि आता तडोळे गावात आहे. सरांच्या घरी वस्तू आहे ना तसंच आहे. ती स्वतः काम्याच्या मालकाने स्वतःच्या घरच्या गाईची वस्तू धरूनच देत नाही असा सरांना दिली आहे. असं धरूनच देत नाही अशी तो. वस्तू धरूनच म्हणजे असंच आणून दिलंय. हा असं आणून दिलाय हा बायजाचा खोंड म्हणजे आता जे तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय तो आणि सरांच्या पशीचं मडस ना काम्याचा पोरगा आहे ना ते दोन्ही एका गाडीत भरून आणले असंच दिलंय सर असाच दिलाय सरांना ते माणसाने आणि घरच्या गाईचा दिलाय दुसऱ्याच्या गाईचा हुडकून नाही सांगे वांगी त्या काम्याच्या मालकांनी म्हणजे त्या बी माणसाचं बरंच प्रेम होतं सरांच्या बरोबर. अशा तर लोक पण दुर्मिळ राहिलीत नाही का. कोण कोणाला सांगत नाही चांगल्या गोष्टी बरोबर. त्यांच्या तो प्रत्येकाला गाडाय बसलाय तेवढं मात्र 100% आम्ही चांगला अनुभव घातला आदत पासून आता 400 पर्यंत माझे 3-1 लाख गेलेत पण बिनजोडला गुलाल मला गावला 100% त्यात काय अडचण नाही. 3 फेऱ्यात मला फक्त गट निघले सेमीला कुठंतरी काय असेल 19-20 होत राहिलं पण ते शेवटी आपण म्हणतो ना तकदीर बी पाहिजे तुमचं आणि कुठं थांबायचं कुठं आपण बी ओळखलं पाहिजे. सरांचं हे डोक्यात मला एक वासरू घेऊन दिलं 35,000ला आणि मी गावातच विकलं ती 1,15,000ला 10 महिन्यात. सर म्हणले आता म्हणजे देऊन टाकायचा पैसे आलेत देऊन टाकायचं. आपल्याला हे क्षेत्र कसं आहे लय मोठं आपल्याला हिंद केसरी व्हायचं नाही. आपल्या बैलाबरोबर कवडीच्या मैदानात ह्यांनी जे सांगितलं सरांनी वासरू घेऊन दिलं ते आपल्या बैलाबरोबर कवडीच्या मैदानात बिनजोड केली आपल्या लक्षावर आणि त्या दिवशीच व्यवहार झाला 1,15,000 रुपयाला एकच बिनजोड पहिलीच बिनजोड वासरू त्या क्वालिटीनं पळत होतं आणि चांगल्या गोष्टीमुळं म्हणजे वासरू पारक चांगली असल्यामुळे त्या माणसाची शरीर हातपाय बितपाय व्यवस्थित असल्यामुळं ती वासरू गेलं. चालतंय चला आता इथं थांबूया आपण. भेटून बी तुम्हाला धन्यवाद. लय आनंद वाटला. त्या क्षेत्रात कसं आहे सरांचं बी नाव आमच्या कुठेतरी निघाय पाहिजे होतं आज तुमच्या माध्यमातून निघला आमच्या आठवणींना उजाळा आला जरा थोडंसं भावनिक झालो पण तो माणूस प्रेम करण्यासारखा होता आहे आणि इथून पुढे कायम राहिला आमच्या स्मरणात म्हणजे जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र आहे किंवा आमच्या जीवात जीव आहे त्यापर्यंत त्या माणसाचं नाव आठवणीत राहील का तर 100% राहील. कसं होतं माहिती का वेळेअभावी सगळ्या गोष्टी राहून जातात आयुष्यात. माणिकची पण मुलाखत मी कोरेगावच्या मैदानात घेतली होती. माणिकरावची मुलाखत एडिटिंग करणे पोस्ट करणे ह्याच्यापासून राहिली ते तशीच राहिली. अपघातानं तो दुखावला बैल पळायचा थांबला पण ती एक वेळ गेली की गेली असं असतं. त्याची मुलाखत कुणीही बघितली नाही ती मुलाखत माझ्याकडे अशी आहे पण ती पोस्ट करायची राहून गेली. सरांचं असं ठरलेलं की बाजी बैल आहे का नाही त्या बैलाची बाईच्या बैलाची जेवढी पैदास आहे का नाही त्या सगळ्या वस्त्रांची म्हणजे त्या जिथं जिथं आहे त्याची पैदास तिथं जाऊन मुलाखत करायचं असं ठरलेलं. योगायोगानं त्यांचं 2 दिवसातच निधन झालं सरांचं. म्हणजे लाईन पळते का नाही लोकांना वाटत होतं त्या लाईनचा बैल पळतो का नाही किंवा बैलाची वासरं पळतात का नाही तर ते आपल्याला सरांना दाखवायचं होतं की बाबा त्या बैलाची वासरं पळतात का नाही बैल मजबूत आहे बैल डांबार उकारतो असं चालू तो उभा राहिला तर गाईवर जर सोडून जर माघारी वाढला ना बैल तर रस्ता उकारतो इतका पॉवरफुल बैल आहे. आपल्याला तसंच वासरात ते ब्लड लाईनचं ते म्हणतो ना आपण प्युअर ते प्युअरच शेवटी खानदानी ते खानदानी. एक नंबर बैल आहे अमोल शेळकेंच्या पशी सातारा पशी शेळकेवाडी म्हणून गाव आहे तिथं बघा बैल आहे तो बरोबर. आता रत्नासाठी चालू आहे. लय खुश झालेलं बैल इथं आणल्यानंतर. जिल्ह्यात सातारा आता जिल्ह्यात म्हणजे एक- कोणाला आपल्याला नावं ठेवायची नाहीत पण जिल्ह्यात तसा बैल नाही त्या बैलासारखा आता रत्नासाठी मजबूत बैल आमचे रागीट मित्र बैल. जाऊन आलेत भरून आले त्यांच्याकडनं अनुभव नाव काय घेत नाही 100% पण आता पायदास पडल्यावरती आपण ती मुलाखत टाकू मग एकदम जवळचे मित्र दोघं भाऊ. अमोल पैलवान सारखा माणूस आणि अमोल पैलवान बी एक नंबर माणूस एक नंबर म्हणजे एक नंबर. योगायोगानं बघा की अमोल पैलवान होते म्हणून सरांचं तिथं लवकर कळालं नाहीतर बऱ्यापैकी सरांचं कळालंच नसतं कारण की तिथं कोणाच तरी वाढदिवस होता ना अमोल पैलवानांनी जेवायला बोलवलं होतं वाढदिवसाचं. आणि आमच्यासारखे पोरासनी म्हणजे एवढं वय कमी आहे आता माझं वय साधारण 27-28 वर्ष वय असेल माझ्यासारख्या पोराला एवढं ह्या खिलारमधलं ज्ञान किंवा ह्या गोष्टी माहिती होण्यासारख्या त्या फक्त सरांच्यामुळंच
दुसरं कोण नाही शिकवू शकत. बरोबर. कोण स्वतः बसली शिदोरी नाही कोणाला एक देत कसं आहे नाही. माहितीये का, एक आपण म्हणतो का नाही निस्वार्थीपणा, ती काही ठराविक लोकांच्या अंगीकृत असतो नाही का. निस्वार्थी गोसेवक, निस्वार्थी गोसेवक कोणाला म्हणायचं तर सय्यद सर यांना निस्वार्थी गोसेवक 100% म्हणलं पाहिजे त्या माणसाला. म्हणजे अगदी मनापासून सेवा, मनापासून ज्ञान देणं, कोणाला काय सांगायचे ना, हसत सांगायचं, इमानदारीने सांगायचं, बाकी काय असं चुकीचं सांगायचं नाही किंवा काय नाही. बरोबर. चला इथं थांबूया आपण. थांबूया. शुभेच्छा धन्यवाद. तुम्हाला पण. तुम्ही आला, आम्हाला आनंद वाटला. धन्यवाद.